सहस्त्रहार चक्र रेकी ध्यान आपण घेतोय. सहस्त्रहार चक्र सूर्यनाडीशी संबंधित. सूर्यनाडी आपल्याला सुरू करायची आहे म्हटल्यावर आपला डावा हात खाली आणि उजवा हात वर करा. खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आणि ओमचं उच्चारण करा. सूर्यनाडीला आपण ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. होपोनोपोनो ही प्रार्थना आणि रेकी बीजमंत्र याद्वारे आपण आपल्या शरीरामध्ये जर कुठल्या चक्रामध्ये बिघाड असेल त्या अवयवाला आपण सातत्याने 11 दिवस रेकी देत आहोत. आजचा 6वा दिवस प्रार्थनेचा. होपोनोपोनो ही इतकी प्रभावी प्रार्थना की त्याद्वारे आपल्याला जाणवतं आहे की आपल्या शरीरामध्ये जिथे कुठे बिघाड आहे तो बिघाड आपला त्याची तीव्रता कमी होतीये. त्या अवयवाला जो कुठला अवयव आहे कुठल्याही चक्रामधला त्याचा त्रास कमी होतोय. तर खूप खूप आभार. ह्या होपोनोपोनो ह्या प्रार्थनेचे, रेकी बीजमंत्रांचे खूप आभार. सूर्यनाडीला आपण आत्ता ॲक्टिवेट केलेलं आहे. पाण्याचे दोन्ही ग्लास आपण भरून घेतलेले आहेत. पाण्याच्या ग्लासवर रेकीचे चिन्ह काढायचे आहेत. सगळ्यात अगोदर ओम काढा. सोमवारचा दिवस म्हणून ओम काढायचं आहे. मग त्यानंतर तुम्ही लम काढा, वम काढा, रम काढा. मग यम काढायचे, हम काढायचे, चोकुरे काढा, चोकुरे चोकुरे चोकुरे. मग डिस्टन्सचं चिन्ह काढायचे. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. हार्मणीचं चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी काढायचे. बघा आत्ता तुम्ही हार्टचं चिन्ह काढायचे. हार्ट हार्ट हार्ट. आणि मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढायला घ्या. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. कपशेपमध्ये आपले दोन्ही हात घ्यायचे. पाण्याच्या दोन्ही ग्लासवर ठेवा. रेकीचे 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची. माझा कोणावरही राग नाही, मी कशाचीही चिंता करत नाही आहे. माझं काम मी अगदी लक्षपूर्वक करत आहे. आयुष्यात आत्तापर्यंत मला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्याची मी खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. त्याचबरोबर इतरांवर माझं प्रेम आहे. या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेली आहे आणि माझ्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय मी साध्य करत आहे. प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडीय शिवशक्तीचे खूप खूप आभार. वैश्विक शिवशक्ती तिचे आपण आभार मानत आहोत. भरभरून आपल्याला ह्या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात एकमेकांपासून लांब घ्यायचे आहेत. ज्यांनी ब्रह्मांडामध्ये आपल्यासाठी चिबॉल करून ठेवलेला आहे तो चिबॉल घ्यायचा आहे ब्रह्मांडातनं. चिबॉल घेऊन त्या चिबॉलमध्ये आपल्या शरीरामधला जो कुठला अवयव आहे ज्याला आपण गेल्या 5 दिवसापासून रेकी देत आहोत त्या अवयवाला दोन्ही हातांमध्ये बघा, चिबॉलमध्ये बघा. त्या चिबॉलला आज तुम्ही बघायचे पूर्णपणे जांभळ्या प्रकाशामध्ये, ज्याचा संबंध आहे सहस्त्रहार चक्राशी.
असा दिव्य जांभळा प्रकाश याची बॉलवर पडलेला आहे आणि त्याच प्रकाशामध्ये आपल्या अवयवाला बघायचंय, त्या चक्राला बघायचंय. आज्ञाचक्रामधनं ह्याची बॉलवर तुम्ही आता रेखेची चिन्ह काढायची आहे. ओम काढा, चोकुरे काढा, मग सेहेकी काढा, हॉन्शा झाशोनेन काढा. हार्टचं चिन्ह काढायचंय तुम्ही ह्याची बॉलवर आणि त्यानंतर मास्टरने काढायचंय मास्टरचं चिन्ह. मूलाधार चक्रापासून आपण रेकी देतोय. पृथ्वी ग्रहाशी, पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे. मूलाधार चक्र आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास आहे. सातत्याने होपोनोपोनो ही प्रार्थना आणि त्याचबरोबर रेकी बीजमंत्र ह्याद्वारे आपली आंतरिक शक्ती वाढत आहे. शरीरातल्या एका अवयवाला आपण चिबॉलमध्ये बघत आहोत. आपल्या शरीरामध्ये त्या अवयवामध्ये त्या चक्रामध्ये जो बिघाड झालेला आहे त्याची पूर्ण जबाबदारी आपण घेतलेली आहे. आपल्या फक्त चुकीच्या जीवनशैलीद्वारे तो शरीरात बिघाड झालेला आहे. त्या शरीरातल्या अवयवाची आपण माफी मागत आहोत. होपोनोपोनो ह्या प्रार्थनेद्वारे कल्पना करा त्या अवयवाला तुम्ही म्हणत आहात, मला माफ कर, कृपया मला माफ कर, धन्यवाद, मी तुझी खूप आभारी आहे. तू उत्तमरित्या काम करत होतास, फक्त माझ्या चुकीच्या वागण्यामुळे तुला त्रास सोसावा लागत आहे. खूप आभार मानायचे त्या अवयवाचे. बीजमंत्रांद्वारे लम वम शम शम सम पृथ्वी तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत. आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. खूप आभार मानायचे या सक्षम मूलाधार चक्राचे. सावकाश आता स्वाधिष्ठान चक्रावर लक्ष घेऊन या. जलतत्वरूपी पवित्र नद्या, त्यांचे खूप आभार मानायचे. पौष महिन्यामधला आज द्वितीयेचा दिवस. पौष द्वितीया भीमा अमृजा या सुंदर ठिकाणी या नदीच्या काठावर आहे. गाणगापूर हे पवित्र देवस्थान जिथे जन्म झाला दत्तगुरु महाराजांचे अवतार नरसिंह सरस्वती महाराज, त्यांचा आजचा प्रगट दिन. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार.
दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा. धन्य त्या नद्या, भीमा अमरजा यांचा संगम, त्याचबरोबर कृष्णा नदी, नरसिंहवाडी, या सगळ्या पवित्र स्थानांचे खूप आभार मानायचे. जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. या जलतत्वामध्ये जर कुठे अडथळा येत असेल तो फक्त आपल्या चुकीमुळे. मनापासून माफी मागायची आपल्या शरीरातल्या जलतत्वाची, या पवित्र नद्यांची, देवत्व असलेल्या या पवित्र नद्या, आणि त्याचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी. आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे तो बिघाड झालेला आहे. अगदी मनापासून माफी आपल्या शरीरातल्या त्या अवयवाची. मला माफ कर, कृपया मला माफ कर, धन्यवाद, मी तुझी खूप आभारी आहे, तू अतिशय उत्तमरित्या काम करत आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. जलतत्वरूपी पवित्र नद्या मला अतिशय प्रिय आहेत. शरीरातले जलतत्व मला खूप प्रिय आहे. या जलतत्वाची मी खूप खूप आभारी आहे. खूप आभार माझ्या स्वादिष्ठान चक्रामधल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे बीजमंत्रांद्वारे. वम बम भम मम लं रं यं अतिशय सूक्ष्म हालचाली या जलतत्वामध्ये होत आहेत. आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. आता पूर्ण लक्ष आपल्या मणिपूर चक्रावर घेऊन या. अग्नीची देवता सूर्यनारायण यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला या अग्नीच्या देवतेचे खूप आभार. सूर्यनारायणांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. सूर्यनाडीशी संबंधित असलेले दोन्ही मेंदू, ज्याप्रमाणे सूर्याचे तेज आहे त्याप्रमाणे आपल्या दोन्ही मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे. सूर्यासारखे तेज त्यांना निर्माण झालेले आहे. आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे. अन्नमय कोशाशी संबंधित असलेले अग्नी तत्व अतिशय महत्त्वाचे तत्व. जर ह्या चक्राच्या रिलेटेड अवयवाला कुठे त्रास होत असेल तो फक्त माझ्या चुकीच्या अन्न ग्रहण केल्यामुळे, अग्नी तत्व न सांभाळल्यामुळे. मी खूप माफी मागते या माझ्या अन्नमय कोशाची. मला माफ कर, कृपया मला माफ कर, धन्यवाद. इथल्या प्रत्येक अवयवाची मी खूप आभारी आहे. या प्रत्येक अवयवावर माझं खूप प्रेम आहे. अग्नितत्वावर माझं खूप प्रेम आहे. खूप खूप आभार. बीजमंत्रांद्वारे रम दम
धम नम तम थम दम धम नम पम फम अग्नी तत्वाप्रमाणे ऊर्जा आपल्या दोन्ही हातांमधून आपल्या शरीरातल्या त्या अवयवाला मिळत आहे. खूप आभार मानायचे त्या अवयवाचे, अग्नितत्वाचे. आता पूर्ण लक्ष आपल्या अनाहत चक्रावर घेऊन या. शिवशक्तीचे स्थान, शिवशक्तीचे आपण सगळेजण रोज साधना करत आहोत. भरभरून शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. वायू तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, शरीरामध्ये जर वायू तत्व न सांभाळल्यामुळे जर कुठे त्रास होत असेल, त्याला मी स्वतः जबाबदार आहे. वायू तत्वरूपी हनुमानजींची मी खूप मनापासून माफी मागते. मला माफ करा, कृपया मला माफ करा. विविध वायूंच्या स्वरूपामध्ये तुम्ही माझ्या शरीरात कार्यरत आहात. माझ्या फक्त चुकीमुळे या वायू तत्वात जर बिघाड झाला असेल, ते पूर्ण माझी जबाबदारी आहे. मी तुमचे खूप आभार मानते. धन्यवाद हनुमानजी. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास, माझं तुमच्यावर प्रेम आहे, खूप प्रेम आहे. महाबली हनुमानजी सूक्ष्म स्वरूपामध्ये माझ्या शरीरामध्ये कार्यरत आहेत. तुमचे खूप आभार. शक्तीची देवता, युक्तीची देवता, प्रत्येक क्षणाला मी तुमचे खूप आभार मानते. बीजमंत्रांद्वारे यम कम खम गम घम चम छम जम झम ज्ञम
टम ठम डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात हनुमानजींना. त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. ओम हम हनुमते नमः. श्रीराम जय राम जय जय राम. ज्या ठिकाणी रामनाम तिथे साक्षात हनुमानजी, त्यांची प्रचिती आपल्याला येत आहे. आता पूर्ण लक्ष आपल्या विशुद्ध चक्रावर घेऊन या. आकाश तत्वाशी ज्याचा संबंध आहे, या आकाश तत्वामध्ये जर कुठे बिघाड आला असेल, त्याची पूर्ण जबाबदारी मी घेत आहे. या आकाश तत्वाची मी मनोमन खूप माफी मागत आहे. विशुद्ध चक्रातल्या प्रत्येक अवयवाची मी माफी मागत आहे. होपोनोपोनो या प्रार्थनेद्वारे मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत होता. फक्त माझ्या चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे, इतर गोष्टींमुळे तुमच्यामध्ये बिघाड झालेला आहे. यापुढे मी माझ्या आकाश तत्वाची खूप काळजी घेणार आहे. इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवावर माझं खूप प्रेम आहे. आकाश तत्वावर माझं खूप प्रेम आहे. पंचतत्वांनी तयार झालेलं हे शरीर, पंचतत्वांची यापुढे मी सातत्याने काळजी घेत आहे. खूप आभार या सक्षम पंचतत्वांचे. या मनुष्य जन्माशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र, माझ्या विचारांमध्ये पूर्ण शुद्धता आलेली आहे. आकाश तत्वाप्रमाणे माझे वागणे आहे. जर मी कोणाला वेगळं बोललो असेल किंवा मला कोणी वेगळं बोललं असेल, त्या सगळ्याला जबाबदार मीच आहे. माझ्या स्वतःची मी माफी मागत आहे. मला माफ कर, कृपया मला माफ कर. धन्यवाद, मी तुझी खूप आभारी आहे. माझं माझ्या स्वतःवर खूप प्रेम आहे. मी कोणाशीही चुकीचं वागत नाहीये. कोणी माझ्याशी चुकीचं वागत नाहीये. आंतरिक शुद्धता, बाह्य शुद्धता माझी होत आहे. मी खूप आभार मानते या सक्षम चक्राचे. अगदी सावकाशात आपले पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर घेऊन या. सगळ्या गुरूंचे स्थान असलेले हे चक्र, सुंदर अशा जांभळ्या प्रकाशात या चक्राला बघा. सगळ्या रेकी गुरूंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली, त्यांचा प्रभावी अवतार नरसिंह सरस्वती महाराज यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. आपल्या गुरूंप्रती जर आपली श्रद्धा कमी झाली असेल, अविश्वास जर कुठून आपण दाखवला असेल, तर त्यांची मनापासून आपण माफी मागत आहोत. मला माफ करा, कृपया मला माफ करा. मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही सदैव मला आशीर्वाद देत आहात. माझं माझ्या गुरूंवर खूप प्रेम आहे. त्यांचे सदैव हात आशीर्वादाच्या रूपामध्ये माझ्या डोक्यावर आहेत. खूप खूप आभार सगळ्या गुरूंचे. दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा. खूप आभार मानायचे या प्रभावी दत्तगुरु महाराजांच्या अवताराचे. कितीतरी दुःखी असलेल्या लोकांचे त्यांचे दुःख त्यांनी हरण केले.
या कलियुगामधले प्रभावी दत्तगुरू महाराजांचे अवतार, जे आजही आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत, गुप्त रूपाने त्यांची प्रचिती ते आपल्याला देत आहेत. खूप आभार नरसिंह सरस्वती महाराजांचे प्रत्येक क्षणाला. क्षम खूप आभार मानायचे. सक्षम आज्ञा चक्राचे पूर्ण लक्ष आता सहस्त्रहार चक्रावर घेऊन या. या ब्रह्मांडामध्ये असलेल्या सगळ्या दिव्य शक्ती, ज्यांचे प्रवेशद्वार सहस्त्रहार चक्राच्या केंद्रस्थानी आहे, जे ब्रह्मरंध्र आहे, तिथून या शक्तींचा आशीर्वाद भरभरून आपल्याकडे येत आहे. या आशीर्वादांमध्ये जर काही अडथळे येत असतील, नकारात्मक ऊर्जांचा आपल्याला त्रास होत असेल, शारीरिक जर काही त्रास होत असेल, तर ते पूर्ण जबाबदारी मी घेत आहे. मी जबाबदार आहे माझ्या चुकीच्या जीवनशैलीला. माफी मागतो मी मनापासनं या ब्रह्मांडीय शिवशक्तीची. मला माफ करा, कृपया मला माफ करा. हे शिवजी, मी तुमची खूप आभारी आहे. तुम्हाला मी अजूनही ओळखू शकलेली नाही आहे. तुमचे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. या शिवतत्वावर माझं खूप प्रेम आहे. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी, शिवतत्वाशी रोज मी एकरूप होत आहे. या ब्रह्मांडीय वैश्विक शिवशक्तीवर माझा पूर्ण विश्वास. ही शिवशक्ती मला तिचे भरभरून आशीर्वाद देत आहे. ओम या बीजमंत्रांद्वारे. खूप आभार या पवित्र बीजमंत्राचे. माझ्या स्वतःचे खूप आभार. खूप आभार मानते माझ्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे. सक्षम दोन्ही मेंदूंचे खूप आभार. प्रत्येकाबद्दल सातत्याने फक्त चांगलेच विचार माझ्या मनामध्ये येत आहे. खूप आभार माझ्या या सक्षम चक्राचे. सावकाशाची बॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करायचा या शिवशक्तीला. ओम त्रिशूल आणि स्वस्तिक याची बॉलवर त्यांना बघा. शिवशक्तीचे सुंदर असे स्वरूप या चिन्हांद्वारे बघण्याचा प्रयत्न करा.
सावकाश वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या. नमस्कार करायचा ह्या चिबॉलला. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये चिबॉलला बघा. परत वरपासून खालपर्यंत कव्हर करा. नमस्कार करा. या चिबॉलला आपण प्रोग्रामिंग केलेलं आहे 11 दिवसाकरता. या 27 तारखेपर्यंत होपोनोपोनो आणि रेखी बीजमंत्राद्वारे सातत्याने आपण ऊर्जा देत आहोत. खूप आभार मानायचे या वैश्विक शिवशक्तीचे, चिबॉलचे, नरसिंह सरस्वती महाराजांचे खूप आभार. या चिबॉलवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर. लम काढा, वम काढा, रम काढा, यम काढा, हम काढा आणि चोकुरे काढा. क्लॉकवाईज चोकुरे चोकुरे चोकुरे. या चिबॉलला तुम्ही ठेवायचे ब्रह्मांडात आणि मग तुम्ही राखू काढायचा आहे. राखू राखू राखू. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे, नरसिंह सरस्वती महाराजांचे खूप आभार मानायचे. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही ओम काढायचे, चोकुरे काढायचे. दोन्ही ग्लासवर ओम काढा, चोकुरे काढा. या पाण्याच्या ग्लासचे, त्याच्या आतल्या पाण्याचे खूप आभार मानायचे. या पाण्याद्वारे माझ्या शरीरातली विसर्जन क्रिया व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानते मी या पाण्याचे. या पाण्याद्वारे भरभरून वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मला मिळत आहे. माझ्यासोबत माझ्या घरातल्या प्रत्येकाला मिळत आहे. खूप आभार. होपोनोपोनो या सुंदर प्रार्थनेचे, रेखी बीजमंत्राचे खूप आभार. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. प्रत्येक श्वासाचे खूप खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यम.